पवावर महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा महाशिवरात्री निमित्ताने उत्साहात। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवाजीनगर तोरणा कॉलनी येथे तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला। या निमित्ताने संध्याकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून विविध आकर्षक कला पथक आणि कलाकारांनी उपस्थित सोहळ्याची शान वाढवली। यामध्ये विशेष आकर्षण म्हणून हरियाणावरून आलेले अघोरी साधू आणि शिवतांडव कला पथक तसेच शंभूनाथ ढोल पथक यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले। अनंत विजय शंखनाथ पथक आपल्या वादनाने भक्तिमय वातावरण निर्माण केलं, तर ट्रिपल हिंद केसरी गणू घोडेवाले समाधान शेठ भोर यांच्या घोडेस्वारीने मिरवणुकीला वेगळाच रंग दिसून आला। यासोबतच भव्य आतषबाजीचा सोहळा देखील भक्तांचं लक्ष वेधून घेतलं। सोहळ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसभर महाप्रसादाचं वाटप करण्यात आले, त्यामुळे भाविकांना प्रसादाचा लाभ घेता आला। यावेळी मिरवणुकीच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक लोकसभा खासदार हेमंत तुकाराम गोडसे आणि नाशिक मध्य आमदार देवयानी सुहास फरांदे असणार आहेत। त्यांच्या हस्ते या शुभ कार्याचा प्रारंभ झाला असून शहरभर हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला गेला। शिवभक्तांसाठी आणि नाशिककरांसाठी हा सोहळा एक भक्तिपूर्ण आणि भव्य दिव्य अनुभव ठरला। 1981 साली या मंदिराची स्थापना झाली होती। तोरणा सोसायटी म्हणून हा भाग आतापर्यंत प्रचलित आहे। तोरणेश्वर महादेव नावाने संपूर्ण परिसरामध्ये जेवढे नाशिक शहरातून या ठिकाणी महाशिवरात्रीला उत्सवानिमित्त सर्व भाविक येत असतात। सर्वात आधी आमच्या सोसायटीमधल्या काही ज्येष्ठ सदस्यांनी या मंदिराची एक 4 फूट बाय 4 फूटमध्ये छोट्या मंदिरात अशी स्थापना केली। त्याचा आता नुकताच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नगरविकास निधीतून तसेच आपले खासदार हेमंत गोडसे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच आमदार देवयानीताई सुहास फरांदे यांच्या देखील नगरविकास निधीतून या कामाचं आज लोकार्पण होत आहे। या ठिकाणी दोन्ही गोडसे साहेब व फरांदे मॅडम यांच्यातर्फे 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता। तसेच आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी देखील याच्यात लोकवर्गणी काढून या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे। तसेच वर्षभरातल्या कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याकडनं आणखी माहिती जाणून घेऊ। वर्षभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तसेच महिला दिनाचे देखील कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। महाशिवरात्री उत्सव हा वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव आहे, जो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात इथे होतो। तसेच अनेक छोटे मोठे उपक्रम माध्यमाच्या तोरणा सोसायटीच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून इथे कंटिन्यू होत असतात। आज संध्याकाळी काय काय कार्यक्रम ठेवले? आज संध्याकाळी आपल्या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला त्याचा लोकार्पण सोहळा, तसेच आज दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आज संध्याकाळी पालखी निघणार आहे। हरियाणा येथून आपल्याकडे अघोरी पथक आलेले आहे, त्याच्यानंतर एक आपलं शंभूनाथ ढोल पथक म्हणून असं संपूर्ण याची एक आपलं पालखी निघणार आहे, एक चांदीच्या मुखवट्याची। तसेच आपल्या दत्त मंदिरात त्याची देवभेट होईल आणि नंतर इथं मिरवणुकीची सांगता होऊन महाआरती होऊन कार्यक्रम संपन्न होईल। तरी सदरच्या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, सर्व नाशिककरांनी मी असं याचं आवाहन करतो। धन्यवाद। नाशिक लक्ष्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।